ती विठ्ठल 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 म्हणत होती. ते ऋषी कसे दिसत होते बघा. आपल्याला जर 4 चाली यायला लागल्या तर आपल्या अंगावर 2,500 रुपये मीटरचं कापड असते. कुठंतरी 10-5 गावात आपली कीर्तन व्हायला लागली, आपलं सगळं त्या ठिकाणी वाढलेलं असतं, सगळं बजेट वाढलेलंच असतं. आपण अभिमानानं भरतो. अरे ज्यांच्या पायाखालची माती विठ्ठल म्हणत होती, अरे त्यांना अंग झाकायला व्यवस्थित कपडा नव्हता राजा. याच नाव भक्त, याच नाव भक्त. लज्जा रक्षणापुरती कापड अंगावरती होती. नव्हे नव्हे ज्यांच्या पायाखालची माती विठ्ठल म्हणते. सूर्यानं ऊन लागू नये म्हणून त्यांच्या डोक्यावर छत्री धरावी. मेघराजाने त्यांना सांभाळावं. एवढ्या ज्याचं भक्तीचं सामर्थ्य आहे तो महात्मा 8 जाग्यावर वाकलेला होता. 8 जाग्यावर वाकलेला. त्यांचं नाव अष्टावक्र ऋषी. नावच अष्टावक्र ऋषी पडलं बघा. एका अवयवानं जरी माणूस वाकडा असला तरी त्याचं चालणं व्यवस्थित नसतं. जसं की माझं आहे, बरोबर आहे का नाही? तुमच्यासारखं माझं चालणं नाही, जरा वेगळं आहे. का तो तेवढा एक अवयव व्यंग आहे, तेवढा एक पाय व्यंग आहे, अपंग आहे. मग एका अवयवानं व्यंग असलेला माणूस जर तुमच्यासारखा चालत नाही तर 8 जाग्यावर व्यंग असलेला माणूस कसा चालत असेल? कमरेत वाकडा, गुडघ्यात वाकडा, गोट्यात वाकडा, मानेत वाकडा, हातात वाकडा, छातीत वाकडा. आणि ते अष्टावक्र ऋषी पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले. आणि जात असताना त्या सुंदर पुरुषानं पाहिलं. त्याचं नाव सुदर्शन नावाचा राजकुमार. आणि त्या अष्टावक्र ऋषीकडे पाहून मोठमोठ्याने हसायला लागला. मला सांगा ना, एखाद्या सुंदर स्त्रीनं अगदी गोऱ्या गोमट्या कापसासारख्या पांढऱ्या इतक्या सुंदर स्त्रीनं शेजारच्या काळ्या ठकीकडे बघून हसणं किती योग्य? तुझ्या घरात तुझ्याच अंगाचा पडलाय, पण माझ्याकडे हसायचा तुला कोणी अधिकार दिला? बरोबर आहे काय? मग त्यावेळेस काय होईल? कडक कडक बोलत. म्हणजे काय काय बोलत? ज्या ठकीला ज्या गोऱ्या सखीने नावं ठेवली असतील तिलाच माहित. ती पार तिच्या 100 कुळाचा उद्धार करीन ती. मग इथं या सुदर्शन नावाच्या सुंदर पुरुषानं अष्टावक्र ऋषीकडे पाहून हसायला लागला. पण अष्टावक्र ऋषी काहीच बोलले नाहीत. कारण जिसने सहना सीखा है उसने ही रहना सीखा है. सहन केलं त्यांनी, सहन केलं. इस हर किसी को अगर सुकून से रहना है तो इस जहां में बहुत कुछ सहना ही जरूरी है. इस जहां में संतन के है तो अरे तुझे बहुत कुछ सहना ही जरूरी है. अगर भगवान को पाना है तो जब तक जान है तब तक बहुत कुछ सहना ही जरूरी है. सगळ्याला सहन करावं लागतं, सगळ्याला, भले कोणी असू द्या. अनेकांनी सहन केलं, अनेकांनी सहन केलं. अरे सहन करणाऱ्याच्या मुखातूनच शब्द निघाले. ऐसी लागे लगन मेरा हो गई वो तो चली गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. ऐसी लगी लगन मेरा हो गई मगन. बैठी सुनतो के संग रंगी मोहन के रंग. बैठी सुनतो के संगी रंगी मोहन के रंग. मेरा प्रेमी प्रीतम को मनाने लगी ऐसी